तर लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी अमरावतीच्या भातकुली तहसील कार्यालयात महिलांची झुंबड उडालेली आहे। ही केवळ भातकुली तहसील कार्यालयातील गर्दी नसून जिल्ह्यात अनेक केंद्रांवर अशीच गर्दी महिलांची पाहायला मिळतेय। तलाठी कार्यालयात देखील कागदपत्र जमा करण्यासाठी महिला गर्दी करताना दिसतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। आपण पाहूयात। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू झाली आहे, तिची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे। आपण आहोत सध्या अमरावतीच्या भातकुली तहसील कार्यालय परिसरात। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला गर्दी करत आहेत। आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासाठीचे जे अर्ज आहेत ते अर्ज भरण्यासाठी बहिणी रांगेत लागून अशा पद्धतीने अर्ज भरतायत। जवळपास जर आपण पाहिलं तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या केंद्रावर सुद्धा हीच स्थिती आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता याच महिन्यात मिळणार असल्यानं बहिणीनं या सगळ्या प्रक्रियेसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावर गर्दी केलेली आहे आणि अमरावती जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सेंटरवर सुद्धा हेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।